अहो आई साहेब रडू नका, आलो आलो थांबा. लई दिवसानं सख्खी पण बघायला आली, त्यामुळे आई साहेबांचा अश्रू सकाळ सकाळी आमच्या अनावर झालं. सोडा त्यात काही विषय नाही, पण थोड्याच वेळात वातावरण शांत करून आई साहेबांना पाहुणे मंडळीच्या सभेचा अध्यक्ष बनवलो आणि म्हटलो तुम्ही आता जीवन घ्या मस्तपैकी, लय वेळ झाला तुम्हाला जेवायला आणि जरा उगाच बारीक मध्ये आता म्हटलं हिचं लेक्चर ऐकायला लागते. एवढं दिदी म्हटलं काय नाही तिला कसं कशात हिचं लेक्चर ऐकायला नुसतं सुरुवातच केली तर आपल्याला बाहेर कोणतं हाक मारली. भाऊ लोक आपल्याला शाळेत जाता आता घरला भेटायला आली. लव्ह यू माझ्या भावानं, असंच प्रेम राहू दे म्हटलं. चला आता भावानं भेटूया लवकरच, बाय बाय. आपल्या भावानी टाटा बाय बाय करून नुसताच घरात आलो तवर यांचा सगळा कार्यक्रम आवरलाच होता. मावशीला म्हटलं जरा इकडे तुला पण बारीक मध्ये आपलं व्हायरल करतो. सगळ्यांच्या संगत 5-10 मिनिटं मस्तपैकी चेष्टा मस्करी करून घेतलो आणि एका वळीनं बसवलो वडामध्ये नेऊन. चला बाय बाय, भेटूया लवकर. हो राणी सरकार, तुम्ही जरा आता निवांत बसा 2 मिनिटं, आम्हाला लय भूक लागल्या, आता जेवून घेतो म्हटलं आई साहेबांना. अरे थांब 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 थांब, हे एकदा जेव्हा बसले की मागं पुढे अजिबात बघत नसतो आपण. सगळ्यात जेवणावर गरगरीत तडी दिलो तर आमच्या आई साहेब बघा. मला झोपायला आवडलं होतं. चलो झोपायला जातोय आता. ए वाटली इथं मध्येच कुठं आली, चल इकडं तू इथे कुठं मध्ये यायला लागली. आमच्या राणी सरकार आता झोपणार आहेत. चल झोप आता. गुड नाईट. गुड नाईट. दुपारचं तुझ्या कुणी गुड नाईट म्हणल्या. चला मित्रांनो भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काळजी घेऊन जातात. तुमच्या भावाला फॉलो करायला विसरू नका. चला.